नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय डिश म्हणजे कोल्हापूरची झणझणीत मिसळ। आता मिसळ म्हटलं ना तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळी मिसळ तयार केली जाते। म्हणजे जशी कोल्हापूरची वेगळी, पुणेरी वेगळी, नाशिकची वेगळी, मुंबईची वेगळी किंवा कोकणातली वेगळी। म्हणजे जसं कोकणात वाटाणा वगैरे पण टाकतात। तर आज आमच्या घरात आम्ही कशी मिसळ बनवतो ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती अगदीच हॉटेलसारखी किंवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत आणि झणझणीत लागणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। मिसळ बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला मिसळचा मसाला तयार करून घ्यायचा। त्यासाठी गॅसवर मी एक तवा ठेवला आणि आता यात खडे मसाले टाकून घेऊ। तर खड्या मसाल्यांमध्ये मी 3 लवंगा घेतलेल्या आहे, 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, अर्धा इंच दालचिनी आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। ही एखादा मिनिटभर भाजून घ्यायची। त्यानंतर इथे 4 चमचे मी धणे घेतलेले आहेत। धने टाकताना अख्खेच टाका, धने पावडर टाकू नका। धन्यामुळे ना ह्याची चव खूप छान लागते। आणि चमचे म्हटले ना तर अगदी छोटा चमचा पोहे खायचा चमचा, 4 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे घेतला। त्याचबरोबर 1 इंचभर आलं आणि 1 लसणाची कांडी सोलून घेतली। आता हे सर्व मसाले एखादा मिनिटभर छान व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्यानंतर यात 1 छोटा चमचा आपण खसखस टाकून घेऊया आणि 3 चमचे मी इथे तीळ घेतलेले आहे ते टाकून घेऊया। तीळ आणि खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही। हे सर्व मसाले अगदी मंद मंद सुगंध येईपर्यंत छान भाजून घेतले की एका प्लेटमध्ये आपण हे मसाले काढून घेऊया। त्यानंतर गॅसवरती मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यात एक अख्खा कांदा असे काप देऊन भाजून घेऊया। असा कांदा भाजल्याने ना मिसळला एक छान असा स्मोकी फ्लेवर येतो। तसं तर कोल्हापूरला ना तर हा चुलीतच भाजतात आणि त्यामुळे मिसळची चव खूपच छान लागते। पण आता आपल्याजवळ चूल नाही, त्यामुळे मी गॅसवरतीच असा कांदा भाजून घेणार आहे। कांदा सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि कांदा भाजताना मी यावरची सालही काढलेली नाही हां। कांदा भाजून झाला की मी अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, ती सुद्धा अशीच गॅसवरती जाळावरती भाजून घ्यायची। ह्याने आपल्या मसाल्याला खूप सुंदर असा स्मोकी फ्लेवर येईल। त्यानंतर मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा। मसाला थंड झाला की आता हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। त्यानंतर भाजलेल्या खोबऱ्याचे मी काप करून घेतले, ते सुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि कांदा असाच टाकायचा। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर जास्त नाही टाकायची नाहीतर मसाल्याला हिरवा रंग येईल। आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून मसाला छानपैकी बारीक वाटून घेऊया। मिसळ बनवण्यासाठी मी इथे पाव किलो उसळ किंवा 250 ग्राम उसळ घेतलेली आहे। ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ही अशी मोड आलेली उसळ घेतलेली आहे। मिसळ बनवताना शक्यतो मोड आलेली उसळच वापरा, त्यामुळे ना मिसळ खूप चवदार होते। आता आपण ही शिजवून घेऊया। तर ही गॅसवरती न शिजवता मी पातेल्यात शिजवणार आहे। त्यासाठी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं, त्यात 3 चमचे तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झालं, आता त्यात 1 चमचा मोहरी टाकून घेतली, काही कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। लसूण असं ठेचून टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकून घेतला। त्यात आता ही मोड आलेली उसळ टाकून घेऊया आणि तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छानपैकी परतून घेऊया। अशी उसळ तेलामध्ये ज्यावेळेस आपण परतून घेतो ना तर उसळला एक उग्र वास असतो, तो कमी होतो। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट छानपैकी परतून घेऊया। त्यानंतर यात गरम पाणी सोडूया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कुकरमध्येही शिजवा, पण पातेल्यात अशी शिजवली ना तर एकतर हिचं रस्सा खूप छान असा दाटसर होतो आणि चवीला मिसळ खूप छान लागते। पातेल्यातही शिजवली ना तर ह्याला शिजायला फारसा वेळ लागत नाही। अगदी 15 ते 20 मिनिटात उसळ शिजली जाते। यावरती झाकण ठेवून आपण उसळ शिजवून घेऊ। त्यानंतर 15 मिनिट झालेले आहेत। आपण उसळ चेक करून बघूया शिजली की नाही। तर हे बघा, अशी चमच्यात घेऊन मी दाबून बघते
आणि उसळ छानपैकी दाबली जाते, म्हणजे उसळ छानपैकी आपली शिजलेली आहे। आता यातला आपण रस्सा बाजूला काढूया आणि उसळ एका बाजूला काढूया। आणि रस्सा बघा किती छानपैकी दाटसर झालेला आहे। असं जर कुकरमध्ये केलं असतं ना तर इतका दाट रस्सा झाला नसता। आता मिसळचा आपण रस्सा किंवा कट तयार करून घेऊ। त्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आणि त्यात अर्धी वाटी तेल टाकलं, कारण ह्याला तेल भरपूर लागतं। तेल व्यवस्थित तापलं की त्यात 1 चमचा मोहरी टाकून घेतली, 1 चमचा जिरे घेतले, त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं घेतले आणि अर्धा चमचा हिंग घेतला। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। याने उसळची चव खूप छान लागते। तुम्हाला जर हा टाकायचा नसेल ना तर तुम्ही साठवणीतला आपला घराचा वर्षभराचा मसाला असतो ना तो टाकला तरी चालेल। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली। आता हे सर्व मसाले तेलामध्ये छानपैकी 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते संपूर्ण वाटण यात टाकून घ्यायचं आणि तयार केलेलं वाटण मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। पण जर व्यवस्थित मिक्स होत नसेल ना तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकलं ना तर मसाला आणि वाटण दोन्ही एकत्र व्यवस्थित होईल। आता मसाल्याला छानपैकी तरी येईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आणि मसाला भाजायला फारसा वेळ लागणार नाही, कारण ऑलरेडी आपण मसाला खूप छानपैकी भाजलेला आहे। आणि तुम्हाला जवळून दाखवते, अगदी एखाद्या मिनिटातच तेल वर यायला सुरुवात झाली। पुन्हा एकदा व्यवस्थित छानपैकी एकत्र करून घ्यायचं आणि आपण उसळचा जो रस्सा बाजूला काढून ठेवलेला होता तो यात ओतून घेऊया। पण उसळचा रस्सा फारच कमी आहे आणि मिसळ म्हटलं ना तर भरपूर रस्सा लागतो पावबरोबर खाण्यासाठी। त्याचबरोबर आपण त्यावरती फरसाण टाकतो ना, तर यात मी आता गरम पाणी सोडणार आहे। मिसळ बनवताना ना प्रत्येक वेळी गरम पाणीच सोडायचं, मिसळ शिजवण्यापासून तर शेवटच्या स्टेजपर्यंत, त्याने आपल्या मिसळची चव वाढेल। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि तरंग बघा किती छान आलेली आहे। तरंग म्हणा किंवा तवंग म्हणा, पण अजूनही मला हा रस्सा थोडासा दाटसर किंवा घट्टसर वाटतोय, तर मी अजून थोडंसं पाणी टाकून चांगलं 10 ते 15 मिनिट हे छानपैकी उकळून घेणार आहे। आणि मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं म्हणून ह्याला फेस आलेला आहे। जसजसं आपला रस्सा शिजत जाईल ना तर यावरचा फेसही कमी कमी होत जाईल। मिसळला जितकी छान तवंग किंवा तरी येईल तितकी छान ती चवदार लागते। 10 ते 15 मिनिटानंतर गॅस बंद करूया आणि मिसळला किंवा कटला बघा किती छान तरी आलेली आहे, कलर किती अप्रतिम किंवा सुरेख आलेला आहे। हा मिसळचा कट तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही दाटसर किंवा पातळसर करू शकता आणि मला एवढाच पातळसर हवा होता। आता मिसळ म्हटलं ना तर त्याबरोबर बटाट्याची भाजी लागतेच, तर त्यासाठी गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली, त्यात थोडंसं तेल घेतलं, तेल व्यवस्थित तापलं, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतले, त्याचबरोबर त्यात कढीपत्ता टाकून घेतला आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, अर्धा चमचा आपण हिंग टाकून घेतला। आता यात उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ, एक मीडियम आकाराचा मी उभा चिरून कांदा घेतला होता तो टाकून घेऊया आणि कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया। बटाट्याची भाजी का केली तर बऱ्याच ठिकाणी मिसळला सर्व करताना पहिले बटाटे टाकतात, त्यानंतर मिसळ टाकतात आणि त्यानंतर वरचा कट टाकतात, म्हणून मी बटाट्याची भाजी करून घेतली। आता यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतली आणि यात आता मी 4 बटाटे उकडून घेतले होते, ते हातानेच मी फोडून टाकणार आहे, कारण बटाट्यांचा आहे ना, बटाटे छानपैकी शिजले पाहिजे, आपल्याला बटाट्यांच्या फोडी नको, असं थोडंसं मॅश झालेले बटाटे हवे आहेत। अशा पद्धतीने आपण बटाट्याची भाजीसुद्धा तयार करून घेतली। आणि जर तुमचे बटाटे थोडेसे अख्खे असतील ना तर चमच्याने ते थोडेसे मॅश करून घ्या। त्यावरती कोथिंबीर टाकून घेतली, आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बटाट्याची भाजी तयार झाली, कट तयार झाला आणि उसळही शिजलेली आहे। उसळ हवी असेल ना तर तुम्ही थोडीशी लाल मिरची टाकून
परतवून घ्या, पण मी तशीच तशीच ठेवणार आहे. आता सर्वात प्रथम प्लेटमध्ये खाली बटाट्याची भाजी टाकूया. आणि बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने मिसळ सर्व करतात. त्यावरती आता शिजलेली उसळ टाकून घेऊया. बऱ्याच ठिकाणी पोहेसुद्धा टाकतात, पण मी पोहे नाही बनवले. त्यानंतर आपण तयार केलेला कट किंवा रस्सा टाकून घेऊया. छान अशी तरी वरती दिसली पाहिजे. त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. त्यानंतर थोडासा फरसाण टाकून घेऊ. त्याचबरोबर 2 पाव ठेवूया. आणि मिसळचा जो कट तयार करून ठेवला ना, हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने सर्व करतात बघा. त्याचबरोबर एका वाटीत आपण दहीसुद्धा ठेवूया. आणि बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर ठेवूया. आणि एक लिंबूची फोडही ठेवून घेऊ. अशा पद्धतीने आपलं झणझणीत कोल्हापुरी मिसळचं ताट तयार झालेलं आहे. आणि तेही अतिशय झटपट. आणि त्यातल्या त्यात आपण कांदा आणि खोबरं असं गॅसवरती भाजून घेतलं ना, त्यामुळे मिसळला एक छान असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने ही मिसळ नक्कीच करून बघा. तुम्हाला ही मिसळ नक्कीच आवडेल. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झणझणीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.